नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया हिचं एक असं सत्य सुभेदारांच्या समोर येणार की ज्यानंतर आता प्रियाला नक्की स्वीकारायची की हकलवायची हाच एक खूप मोठा प्रश्न सुभेदारांना पडणार. आता नेमकं असं काय आहे जो प्रियाला घरामध्ये ठेवून घ्यायला सुभेदारांना भाग पाडणारा घटक असू शकतो, जाणून घेऊया आपल्या व्हिडिओमध्ये सगळं शेवटपर्यंत. तर आता आपण पाहिलं की आता ईश्वरीने आणि काव्याने सगळे काही पुरावे गोळा करून आणलेले होते. प्रियाच्या सगळ्या एक्स बॉयफ्रेंडचे खोटो व्हिडिओ, त्याचबरोबर चीटिंग वगैरे सगळं काही. ते सगळं पाहिल्याच्या नंतर आता अश्विनला तर खूप मोठा धक्का बसलाय आणि आता अश्विनने फायनल डिसिजन घेतलाय. तो म्हणजे आता आपण प्रियाला या घरामध्ये ठेवायचं नाही, प्रियापासून कायमच लांब राहायचं, वेगळं व्हायचं. आणि त्यानंतर सायली, अर्जुन, अश्विन, सुभेदार कुटुंबीय सगळेच मिळून प्रियाला घरातून बाहेर हकलवून देतात. आता प्रियाला हकलवल्यानंतर सायली आणि अर्जुन आता प्रियाकडे येतात आणि प्रियाला आता ते दोघंही सांगत असतात की आता तर फक्त तुझं एक सत्य आम्ही उघड केलेलं आहे. असंच हळूहळू आम्ही संपूर्ण कुटुंबियांसमोर तुझी सगळी गुपित उघडी पाडणार आहोत आणि तुला कायमची या घरातून बाहेर काढणार आहोत. आम्ही जर ठरवलं असतं तर तुला एकदम संपू शकलो असतो, पण आम्हाला तुला रोज थोडं संपवायचं. त्यानंतर ते तिकडे दरवाजा तिच्या तोंडावर बंद करतात आणि आतमध्ये जातात. आता प्रिया इकडे विचार करू लागते की मी आता काय करू, कुठे जाऊ, कुणाकडे जाऊ. आता ना मला अधिराजकडे जागा आहे, आसरा आहे ना. आता मी सुभेदारांच्या घरात परत वावर करू शकत ना, मी किल्लेदारांकडे जाऊ शकत, कारण या सुभेदारांच्या घरात काहीही जळालं तरी वास लगेचच त्या किल्लेदारांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे आता माझ्याकडे ना सुभेदारांच्या घरी जाण्याचा पर्याय आहे ना किल्लेदार मला घरात घेणार. मग मी आता करू तरी काय? काहीही झालं तरी मला इकडं हलायला नको, मी इथेच तंबू ठोकून राहायला व नाहीतर मी जर आता इकडं निघून गेले तर मग मात्र मला खरोखरच ही लोक परत घेणार नाही. पण जर मी अशीच दरवाजामध्ये बसून राहिले तर कमीत कमी मला घरात घेण्याचा ही लोक विचार तरी करतील. आणि मग आता प्रियाही रात्री तशीच बाहेर दरवाजाच्या बसून राहते. आता प्रियाला खूप जास्त डास चावत असतात आणि डास चावत असल्यामुळे रियाला खरंतर खूप त्रास ही होत असतो. पण आता तिने हे जे काही केले ते स्वतःहून केलेलं आहे, ओढवून घेतलेलं आहे. त्यामुळे आता ती शांतपणे हे सगळं काही सहन करत असते, बसून असते. आता इकडे ती विचार करते की काहीही करून मला त्या अश्विनला पुन्हा एकदा माझ्या जाळ्यात ओढावंच लागेल आणि मला त्याला पटवून द्यावं लागेल की मी कशी चांगली आहे, नाहीतर माझं काही खरं नाही, माझी सगळी वाट लागून जाईल. तर आता प्रिया ही मनात विचार करत असते, कसं मला पुन्हा एकदा अश्विनला माझ्या जाळ्यात खेचता येईल, कसं मला पुन्हा एकदा अश्विनला फसवता येईल. आणि आता ती या सर्व विचारांमध्ये मग्न असते. आणि त्यातच आता प्रिया हिला असं वाटत असतं की घरातल्या आत्ताच दरवाजा उघडतील, नंतरच दरवाजा उघडतील. पण प्रियाने यावेळी इतका मोठा गुन्हा केलेला असतो की आता प्रियाला घरात घ्यायला अश्विनसुद्धा दरवाजा उघडत नसतो. आता जवळपास रात्रीचे 2-2:30 वाजत येतात. प्रिया घाबरलेली असते, खूप भीती तिला वाटत असते. पण आता घराच्या बाहेर बसून राहण्यावाचून तिच्याकडे काहीही पर्याय नसतो. ती मात्र तशीच घरातून बाहेर बसून असते. आता प्रियाच्या मनामध्ये एकच आशा असते, ती म्हणजे अश्विन येईल, दरवाजा उघडेल, मला घरात घेईल. पण अश्विन काही येत नसतो, दरवाजा काही उघडत नसतो. प्रिया आता विचार करते की बापरे, अश्विन अजूनही आलेला नाहीये. याचा अर्थ एकच होतो की अश्विन यावेळी माझ्यावरती खरोखर खूपच जास्त नाराज झालेला आहे. काहीही करून मला अश्विनला लवकरात लवकर माझ्या बाजूने करून घ्यावं लागणार आहे, नाहीतर सर्वच संपून जाईल. नाही, काहीही झालं तरी मला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं, पण काय करू हा विचार करत आता प्रिया रात्र तशीच तिथेच बाहेर बसून घालवते. आणि आता बघता प्रियाला झोप लागते.
प्रिया तशीच वरांड यातच झोपून जाते. आता सकाळी तुळशीला पाणी घालण्यासाठी कल्पना बाहेर येते. त्यावेळी कल्पनाला तिथे झोपलेली प्रिया दिसते. आता प्रियाला ते तिथे झोपलेल पाहून कल्पनाला खूपच जास्त राग येतो. कल्पना आता ताबडतोब घरामध्ये येते आणि अर्जुनच्या नावाने हाका मारू लागते. अर्जुन 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 लवकर बाहेर ये. सायली त्याबरोबर अर्जुन सायली तर बाहेर येतातच, पण त्याबरोबर प्रताप, अश्विन, अस्मिता सगळेच बाहेर येतात. तर कल्पना म्हणत असतात त्या बाईची नाटकं संपत नाहीयेत. निर्लज्ज नीच बाई येते. एक नंबरची. एक काम कर अर्जुन, ताबडतोब पोलिसांना बोलव आणि तिला ना पोलिसांच्या ताब्यात देऊन टाक. तसंही आपल्याला तिच्या हा नालायकपणा सहन करण्याची काही गरज नाहीये. नाहीतर सायली चल आपणच जाऊ आणि तिला आपल्या घरातून हाताला धरून बाहेर काढू. त्यावर सायली म्हणते, आई 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 प्लीज, तुम्ही जरा शांत व्हाल का? प्लीज प्लीज शांत व्हा. या इथे बसा बसा बरं. आणि मी काय सांगितलंय तुम्हा सगळ्यांना याआधी सुद्धा? आपण प्रियाच्या वागण्याचा विचार करायचा नाही. आपण प्रियामुळे स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही सांगितलंय की नाही? मग तरीही तुम्ही का तिच्या वागण्याचा इतका विचार करताय? आणि ती गार्डन एरियामध्ये यासाठीच थांबली आहे जेणेकरून आपण तिला सतत बघावं, आपल्याला त्रास व्हावा, पण आपण स्वतःला त्रास करून घ्यायचाच नाहीये. समजत नाहीये का तुम्हाला तिची चाल? तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जेलमध्ये महिप्त आणि नागराज हे असतात. महिपतही विचार करत असतो की मी जर चांगला वागलो तर पोलीस मलाही सोडून देऊ शकतात का? तर दुसऱ्या बाजूला इकडे आता सायली ही कल्पनाला म्हणत असते, आई लक्षात घ्या, आपण जर प्रियाच्या कुठल्याही कृत्यावरती काहीही रिएक्ट झालो ना तर प्रियाच्या हे लक्षात येईल की अजूनही आपण तिचा विचार करतोय, अजूनही आपलं तिच्यावरती लक्ष आहे. आणि हेच आपल्याला घडू द्यायचं नाहीये. आपल्याला प्रियाला असं अजिबातच जाणवू द्यायचं नाहीये की आपलं मुळात तिच्यावरती लक्ष आहे. आणि खरंच मुळात आपल्याला आता तिच्यावरती लक्ष देण्याची काहीही गरज नाहीये. तिला गार्डन एरियामध्ये राहायचं ना राहू द्या. मी प्रियाला अगदी चांगलं ओळखते. मला खात्री आहे प्रिया 2 दिवसांच्या वरती काही आपल्या गार्डन एरियामध्ये राहणार नाही. ती आता हे सगळं ढोंग करते ते फक्त अश्विन भाऊजींना तिच्या बाजूने वळवून घेण्यासाठी. तिला हे अश्विन भाऊजींना दाखवायचंय की ती त्यांच्यासाठी किती हाल अपेक्षा सहन करते. ती किती त्रासात सुद्धा त्यांच्यासाठी इथे राहते. पण आता अश्विन भाऊजींवर सुद्धा तिचा हा जो काही फालतू प्लॅन आहे तो वर्क होणार नाहीये. त्यामुळे तिला काय करायचंय ना ते करू द्या. किती नाटक करायची आहेत ना ती करू द्या, पण तुम्ही कुणीही त्रास करून घेऊ नका. आणि तिच्या या नीचपणाला तर बिलकुलच त्रासून जाऊ नका. पुढे जाऊन प्रियाचा नक्की कसा बंदोबस्त करायचा हे मी आधीच ठरवलं. मला तुम्हा सगळ्यांना तिने जो काही त्रास दिलाय ना त्या सगळ्याचा एक एक करून बदला घ्यायचा आहे. आणि म्हणूनच मी शांत आहे. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, मी प्रियाला सोडणार नाहीये. मी तिला चांगली अद्दल घडवणार आहे. तर आता हे सगळं काही अश्विन ऐकत असतो. आणि आता अश्विनला पहिल्यांदा सायली अर्जुनच न ऐकल्याचा खूप जास्त पश्चाताप होत असतो. अश्विनला वाटत असते की मला हे दोघं समजून सांगत होते तिच्याशी लग्न नको करू, पण मी तिचं ऐकलं आणि या माझ्याच भावावर आणि भाऊजाजईवर विश्वास ठेवला नाही. आणि मी यांना नको ते घालून पडून बोललो, तिच्याशी लग्न केलं आणि आज हे सगळं काय घडून बसलं. पश्चातापाच्या आगीत जळत असलेल्या अश्विनने आता अन्नपाणी सुद्धा सगळं सोडून दिलेलं असतं. तोच स्वतःलाच सर्व गोष्टींचा दोष देत असतो. तो म्हणत असतो, माझ्यामुळे घडलं हे सगळं, मला रियाने फसवलं. त्यानंतर मला वाटलं की आता तरी माझ्या आयुष्यात खरं प्रेम असेल आणि म्हणूनच देवानेच तन्वीला माझ्या आयुष्यात पाठवलं असेल. पण कसलं काय, माझ्या आयुष्यात प्रेमच नाहीये ही गोष्ट मला कळलीच नाही. मी दळभद्री आहे, करंट आहे. मी नशीब माझं कसं विसरलो की मला प्रेम मिळूच शकत नाही. म्हणून माझं चुकलं सायली वहिनी. आणि
अर्जुन दादाच, जर मी वेळेवर ऐकलं असतं तर घरात एवढा सगळा कलेश झालाच नसता. या सर्व विचारांमध्ये आता अश्विन हा बुडून गेलेला असतो. आता सायली ही अश्विनला 2-3 दिवस ऑब्झर्व करत असते आणि आता तिला हे व्यवस्थित कळून चुकलेलं असतं की अश्विन हा खूप जास्त दुखावला गेलेला आहे प्रियाच्या त्या सगळ्या काळ्या कृत्यांमुळे. आणि मग आता सायली ही अर्जुनकडे येते आणि अर्जुनला सांगत असते, अहो, तुम्ही अश्विन भाऊजींना ऑब्झर्व करताय का, बघताय ना ते किती दुखावले गेले आहेत. ते आता कुठल्याही परिस्थितीत काहीही झालं तरी आपल्याला अश्विन भाऊजींना एक सोडून चालणार नाहीये. आपल्याला सतत अश्विन भाऊजींच्या अवतीभवती, अश्विन भाऊजींच्या आसपास राहावं लागणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे ना, मागे जेव्हा रियाने त्यांची फसवणूक केली होती तेव्हा अश्विन भाऊजींना केवढा त्रास झाला होता. त्यांनी किती मनस्ताप करून घेतला होता. आणि ती तर फक्त त्यांची गर्लफ्रेंड होती. पण इथे तर सगळीच कंडिशन विचित्र आहे. अहो, प्रिया त्यांच्या लग्नाची बायको आहे आणि प्रियाने त्यांची एवढी मोठी फसवणूक केली आहे म्हटल्यावर अश्विन भाऊजी या सगळ्याचा त्रास नक्की स्वतःला करून घेतील. आणि काहीही झालं तरी अश्विन भाऊजींना त्रास व्हायला नकोय. त्यावर अर्जुन म्हणत असतो, बायको, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. अश्विनची लहानपणापासूनची सवय आहे. त्याला जर एखादी गोष्ट खटप असेल, खूप असेल, तर तो त्याचा त्रास इतरांना होऊ नये यासाठी गोष्टी मनात साठवतो. तो स्वतःला त्रास करून घेतो पण नाही. यावेळी आपण तसं होऊच द्यायचं नाही. आपण आता अश्विनच्या बाजूने ठाम आणि खंबीरपणे उभं राहायचं आणि आपण अश्विनला कसलाही त्रास होऊ द्यायचा नाहीये. ती प्रिया तिला काही करायचं ते करू देत. पण यावेळी अश्विनच्या पाठीशी त्याचा हा भाऊ आणि वहिनी अगदी ठामपणे आणि खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे आता काहीही झालं तरी अश्विनला आपण काहीही त्रास होऊ द्यायचा नाही. सायली म्हणते, अगदी बरोबर, या सर्वांमध्ये मी सुद्धा आहेच. तुमच्या पाठीशी काहीही झालं ना तरीही आपण प्रियाला चांगली जन्माची अद्दल घडवायची, अर्जुन म्हणत असतो. आता ती प्रिया पूर्णपणे घाबरून गेली. तिच्यासुद्धा मनात राहून सतत एकच प्रश्न फिरत असेल, तो म्हणजे सायली, अर्जुन मला आता नवीन कुठल्या रहस्यात उघड पाडतील. त्यांना हे तर माहीत झालं नसेल ना की ती तन्वी नाहीये वगैरे वगैरे. याच टेन्शनमध्ये आता ती सुद्धा मग्न असेल. त्याबरोबर सायली म्हणते, हो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, पण आपण आता प्रियाला हीच भीती तिच्या मनामध्ये कायम ठेवून द्यायची आहे. त्यानंतर मग आता सायली आणि अर्जुन हे दोघंही जण अश्विनकडे येतात आणि ते आता अश्विनची समजूतही घालतात आणि त्याला सांगतात की हे बघ, तुला अन्नपाणी वगैरे सोडण्याची मुळातच काही गरज नाहीये. खरं तर तुझ्यासारखा एवढा चांगला, प्रेमळ आणि हुशार मुलगा ती मूर्ख मुलगी प्रिया डिझर्वच करत नव्हती. म्हणूनच आम्ही आधीच तुला सांगत होतो की तिच्याशी लग्न करण्याच्या भानगडीत पडू नकोस. पण तेव्हा तू आमचं ऐकलं नाहीस आणि तिच्याशी लग्न केलंस. लग्न केल्याने तर तुला खूपच जास्त त्रास झालेला आहे. पश्चाताप करण्याची वेळ तुझ्यावर आलेली आहे. पण कमीत कमी आता तरी तू आमचं ऐक. अजूनही हातातन वेळ गेलेली नाहीये. आता जरी आम्ही सांगतोय ते केलंस ना तरी सुद्धा सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं. त्यामुळे कमीत कमी आता आम्ही जे सांगू ते कर, तसं वाग. अश्विन म्हणत असतो, वहिनी, खरंच सॉरी, खूप सॉरी. तुम्ही मला एवढं चांगलं सांगत होतात, तुम्ही एवढं मला समजवत होतात आणि मी मात्र प्रत्येक वेळी मूर्खासारखा वागत गेलो. मी प्रियाच्या प्रेमात इतका वाहावत गेलो की माझा सखा भाऊ आणि मोठी वहिनी मला चांगलंच सांगते, माझ्या भलाचा विचार करतीय, हे सुद्धा माझ्या लक्षात आलं नाही. खरंच सॉरी. तर दुसऱ्या दिवशी आता प्रतिमाहत्या आणि सुमन काकू या दोघेजणी देवळातून जाऊन आलेल्या असतात. आता देवळात गेल्यामुळे त्या विचार करतात की सुभेदारांच्या घरी सुद्धा प्रसाद द्यायला हवा आणि म्हणूनच त्या दोघीजणी आता सुभेदारांच्या घरी प्रसाद द्यायला चाललेल्या असतात. आता त्या जात असतानाच दरवाजाबाहेरच
त्यांना दारात चक्कर येऊन बेशुद्ध पडलेली प्रिया दिसते. आता प्रियाला ह्या अशा अवस्थेत बघून त्या दोघींनाही जरा वियर्ड वाटतं, आश्चर्य वाटतं की प्रिया इथे अशी बेशुद्ध अवस्थेत कशी पडली. मग आता लगेचच प्रतिमात या प्रियाच्या जवळ जाते आणि सुमन काकूसुद्धा धावतच तिच्या मागे येते. मग त्या दोघेही जणी प्रियाला उठवण्याचा प्रयत्न करू लागतात. त्या प्रियाला हाका मारत असतात, पण प्रिया काही त्यांना आता हाक देत नसते. मग त्यावेळी प्रतिमा हत्या आता मोठमोठ्याने हाका मारतात, सायली सायली, अर्जुन, अरे बाहेर या लवकर सायली, अर्जुन. त्याबरोबर मग आता अर्जुन दोघंही त्या ठिकाणी येतात आणि त्यानंतर मग सायली, अर्जुन बरोबरच प्रतिमा आत्याने हाका मारल्यामुळे कल्पना, विमल, अस्मिता, अश्विन सगळेच येतात. आता हे सगळे तिकडे येतात आणि बघतात तर काय, रिया बेशुद्ध झालेली आहे. मग आता अश्विनला तर खरंतर प्रियाला हात लावण्याची सुद्धा बिलकुल इच्छा नसते, पण तो एक डॉक्टर आहे आणि डॉक्टर म्हणून समोर असा पेशंट पडलेला असताना तो बघत राहणं त्याला योग्य वाटत नाही आणि म्हणूनच तो आता प्रियाला तपासण्यासाठी हात लावतो. आता तो प्रियाला खोलीमध्ये आत घेऊन जातो आणि आतमध्ये घेऊन जातो, बेडवरती झोपवतो आणि तिचा चेकअप करतो. त्यावेळी अश्विनला समजतं की प्रिया प्रेग्नेंट आहे. आता प्रिया प्रेग्नेंट आहे ही गोष्ट अश्विन घरात सगळ्यांना सांगतो. हिला चक्कर आली येते, प्रेग्नन्सीमुळेही प्रेग्नेंट आहे त्यामुळे हिला चक्कर आली. आता प्रिया प्रेग्नेंट आहे हे ऐकताच प्रतिमाहत्यांना तर बरं वाटतं. सुमन काकूलाही आनंद होतो, पण सायली, कल्पना, प्रताप, अर्जुन यांना मात्र कळतच नसते की आनंद मानाव या गोष्टीच की दुःख. कारण नक्की हे बाळ अश्विनच तरी आहे का इतरच कोणाच तरी आहे हेही त्यांना माहीत नसतं. आणि त्यात प्रियाने जे काही कारनामे करून ठेवलेले असतात त्यामुळे प्रियाच्या आनंदात आनंदी व्हावं असं काही त्यांना वाटत नसतं. त्यामुळे ती लोक शांत असतात. आता सायली ही अश्विनला म्हणत असते, अश्विन भाऊजी, अहो नक्की यो, व्यवस्थित तपासून बघा, ही मुलगी खूप ढोंगी आहे. हेच कुठलं नवीन ढोंग तर नाहीये ना? एकदा व्यवस्थित प्लीज तुम्ही तपासाल का? पुन्हा अश्विन म्हणतो, वहिनी, मी व्यवस्थितच तपासलंय, मी तिचे पल्स रेट चेक केलेत आणि त्याच्यावरूनच सांगतोय. तर आता प्रिया शुद्धीवर आल्यावर ती विचारते, मला काय झालं होतं? अश्विन, अरे तू मला खरंच पुन्हा घरात आणलंस? त्याबरोबर अश्विन म्हणत असतो, मी एक डॉक्टर म्हणून फक्त तुझी मदत केली आहे, समजलं? हात सोड माझा आणि तू प्रेग्नेंट आहेस, बाकी तुला काही झालेलं नाहीये. त्यावर हे ऐकून प्रिया लगेचच स्वतःच्या पोटावर हात ठेवून ड्रामा करत म्हणते, काय मी प्रेग्नेंट आहे? म्हणजे अश्विन, आपण आई बाबा होणार आहोत. अश्विन, आपलं बाळ. अश्विन, आता तरी मला माफ कर रे, प्लीज. हे बघ, माझ्याकडून खूप चुका झाल्यात अश्विन, पण प्लीज तू ते सगळं आता मनात नको ना रे ठेवू. अरे तो अधिराज, तो यांचाच कोणीतरी मित्र होता, बघितलंस ना सायली? अर्जुन काय म्हणाले की तो त्यांनीच पेरलेला माणूस होता. अरे तो तर हे सगळं जे सांगत होते त्याचप्रमाणे बोलत होताना मीच मूर्ख, मलाच कळलं नाही की मी फॅशन डिझायनिंग करून 2-3 वर्ष होऊन गेली तरीसुद्धा मला इतक्या लगेच एवढा चांगला जॉब कसा काय मिळाला? मला कळायला हवं होतं खरंतर की हा यांचाच काहीतरी कट असेल. अश्विन, मी खरं बोलते. अरे आपलं बाळ, आपल्या बाळाच्या भविष्याचा विचार कर. त्याबरोबर अश्विन म्हणतो, एक मिनिट, कोण बाळ? कोणाचं बाळ? कुठलं बाळ नक्की? हे बाळ तरी माझंच आहे की हे कोणाचं आहे हे मला अजून खात्रीनिशी पटलेलं नाहीये. तन्वी, तुझ्या पोटात असलेलं बाळ माझंच हे कशावरून नाही? आता अधिराज, त्याआधी बरीच लोक होती तुझ्या आयुष्यात, त्यांच्यापैकी कोणाच तरी असू शकत नाही. उगाचच्या उगाच कोणाचंही बाळ तू माझ्यावर थोपवू नकोस. जर हे बाळ माझं असतं ना तर आनंदाने तुझं कौतुक करायला, तुला आवडीने स्वीकारायला आवडलं असतं मला. आणि तुझे जे काही कर्मकांड आहेत ना त्यानंतर मला तुझ्यामध्ये बिलकुल रस नाहीये. जर हे सगळं तू केलं नसतंस ना तर आजच आनंदाने हर्षवायू झालो असतो मी घरात तुझ्यासाठी.
नको नको ते करायला सुरुवात केली असती सगळ्यांनी. मॉम डॅड सगळेच आनंदी असते, पण तू हे जो काही करून ठेवलेस त्यामुळे तुझ्या बाबतीत आनंद मानायचा की तुझ्यावर विश्वासच नाही ठेवायचा हेच कळत नाही. आम्हाला प्रिया म्हणत असते, अश्विन अश्विन अरे असं का बोलतोयस तू एवढं तोडून ताडून. अरे मी खरं बोलते, हे बाळ तुझंच आहे. तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? मी माझ या पोटावर हात ठेवून शपथ घेऊन सांगू का? त्यावर अश्विन म्हणतो, नको कमीत कमी जे बाळ जन्माला झालेलं नाहीये त्याची तरी खोटी शपथ घेऊन पोटातल्या पोटातच त्या बाळाचा घात करण्याचा तरी प्रयत्न करू नको. नाही म्हणत तुझ्या पोटी ते बाळ जन्माला येणार आहे हे त्या बाळाच दुर्दैव आहेच. कारण म्हणतातच आई वडिलांनी कराव आणि लेकरा बाळांनी भरावं, पण असो कमीत कमी त्याच्या बाबतीत तरी हे असेल नालायकपणी वागू नकोस. प्रिया म्हणत असते, अश्विन अरे मी खोट नाही बोलत आहे, मी खरं बोलते. हे बाळ तुझंच आहे. हे बाळ माझ्यावर विश्वास ठेव. अश्विन तुला आठवते ना, आपण नवरा बायको आहोत आणि आपल्यामध्ये नवरा बायकोमध्ये जे जे काही असतं ते सगळं घडलंय. अश्विन म्हणतो, पण तू इतर लोकांबरोबर सुद्धा ते सगळं केलंयस. प्रिया फक्त नवरा बायकोमध्ये घडायला हवं, मग कशावरून हे त्याचं फळ नाहीये. त्यावर मग मात्र आता प्रिया ही अश्विनला म्हणत असते, म्हणजे तू माझ्यावर विश्वास ठेवणारच नाहीयस का? अश्विन अरे तू नाही. आई बाबा तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा ना. अहो मी खरं बोलते, हे बाळ अश्विनचंच आहे. अहो प्लीज आता मला घरातून बाहेर नका काढू. या अशा अवस्थेत मी कुठे जाऊ, कुठे राहू, कोणाकडे जाऊ, काय करू? आई बाबा मी हात जोडते तुमच्या समोर, प्लीज तुम्ही तरी अश्विनला समजवा, प्लीज सांगा ना त्याला काहीतरी. मी काय करू आई बाबा? पण आता कल्पना आणि प्रताप सुद्धा काही म्हणून बोलत नसतात. त्याबरोबर आता इकडे लगेचच महिप्तला भेटण्यासाठी सचिन आलेला असतो. आता महिप्तला भेटायला सचिन आल्याबरोबर महिप्त आता सचिनला विचारू लागतो की तिकडे काय हाल हवाल आहे. तो सुभेदार सुटला, तो कसा काय सुटला, तिकडे काय घडलं, ती प्रिया काय करत होती, त्या प्रियाची काही हालचाल सुरू आहे की नाही. त्याबरोबर मग आता इकडे सचिन सांगायला लागतो की तो अर्जुन सुभेदार सुटला कारण तो संतोष आहे, त्याने त्या खुनाचा आळ स्वतःवरती घेतला. त्याने असं सांगितलं कोर्टात की तो खून त्या अर्जुन सुभेदारने नाही, तर त्याने केलेला आहे पैशांसाठी. त्याने हे सगळं काही केलं होतं आणि आता हे बोलणं काही महिप्तच सचिनला कळत नाही. तर तो म्हणतो की मला काही कळलं नाही नेमकं, तुम्हाला काय म्हणायचं अण्णा सर? त्यावर महिप्त त्याला म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, ती जेवढी मोठी खेळी खेळते ना तेवढी मोठी खेळी कोणीच खेळत नाहीये आणि खेळूही शकत नाहीये, समजलं का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.